नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023 च्या राज्यातील 34 जिल्ह्यातील पिकण्याच्या वाटपासंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की राज्यातील 27 जिल्ह्यांमध्ये खरीप हंगाम 2023 च्या वाटपाला 9 विमा कंपन्यांच्या माध्यमातून सुरुवात झालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, कोणत्या 27 जिल्ह्यांमध्ये पिकण्याचं वाटप सुरू आहे, हेक्टरी किती रुपये वाटप सुरू आहे, कोण्या पिकासाठी वाटप सुरू आहे व कोणत्या विमा कंपनीच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023 चा म्हणजेच या वर्षीच्या पिकाचं वाटप सुरू आहे, याच्या संदर्भात एक महसूल मंडळाने आहे व डिटेल मध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून जे काय राज्य सरकारचा दुसरा हप्ता अनुदान 2767 कोटी 12 लाख रुपयाचा विमा कंपन्यांना वितरित झाला असून या 9 विमा कंपन्यांना वितरित झालेला आहे। सर्वप्रथम ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, भारतीय कृषी विमा कंपनी, एचडीएफसी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी, युनिव्हर्सल सोमपो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, आयसीआयसीआय लोंबार्ड, याचबरोबर एसबीआय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, युनायटेड इंडिया, याचबरोबर चोलामंडल एमएस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या 9 विमा कंपन्यांना 2667 कोटी 12 लाख रुपयाचं वितरण राज्य सरकारच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023 च्या दुसऱ्या टप्प्यातलं अनुदान हे या 9 विमा कंपन्यांना वितरित करण्यात आलेलं आहे। परंतु मित्रांनो, फक्त 27 जिल्ह्यांमध्ये विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे। त्याच्यामध्ये मित्रांनो, पहिली महत्त्वाची विमा कंपनी ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून फक्त जळगाव जिल्ह्यामध्ये पिकण्याचं वाटप सुरू झालेलं आहे। कारण की मित्रांनो, नाशिक जिल्ह्याची जे काही 25% अग्रिमची जी अधिसूचना आहे केंद्रीय तांत्रिक समितीच्या माध्यमातून फेटाळण्यात आलेली असल्यामुळे नाशिक जिल्ह्यातला पिकण्याचं वितरण सध्या होणार नाही। मार्चच्या एंडिंग पर्यंत नाशिक जिल्ह्यातला उर्वरित म्हणजे 75% पोस्ट हार्वेस्टच्या डाट्यानुसार पीक कापणी प्रयोगाच्या अहवालाच्या आधारावरच आता नाशिक जिल्ह्याचा विमा मिळणार आहे। याचबरोबर ओरिएंटल विमा कंपनीच्याच माध्यमातून याचिका टाकण्यात आलेली होती अहमदनगर जिल्ह्यामध्ये जे काही 25% अग्रिमचे जी विमा आहे केंद्रीय तांत्रिक समितीकडे याचिका टाकण्यात आलेली होती, परंतु केंद्रीय समितीच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्याच्या 25% अग्रिमच्या विम्याची याचिका ही फेटाळण्यात आलेली आहे। त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा 25% विम्याचं वितरण सध्या होणार नाही। जे काय पीक कापणी पोस्ट हार्वेस्टच्या डाट्यानुसारच आता अहमदनगर जिल्ह्याचा उर्वरित विमा मिळणार आहे। त्याच्या अगोदर विमा 25% अग्रिमचा विम्याचा विषय संपलेला आहे। मित्रांनो, सोलापूर आणि सातारा जिल्ह्याचं सुद्धा तेच आहे। सोलापूर आणि सातारा जिल्ह्याची सुद्धा जी काय 25% अग्रिमची अधिसूचना आहे केंद्रीय तांत्रिक समितीच्या माध्यमातून फेटाळण्यात आलेली असल्यामुळे आता ओरिएंटल विमा कंपनीच्या माध्यमातून सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमचा विमा मिळणार नाही। याच्यामध्ये मित्रांनो, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, सातारा या 4 जिल्ह्याच्या अग्रिमच्या अधिसूचना केंद्रीय तांत्रिक समितीच्या माध्यमातून फेटाळण्यात आलेल्या असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक बॅड न्यूज आहे, परंतु ओरिएंटल विमा कंपनीसाठी ही गुड न्यूज आहे। फक्त जळगाव जिल्ह्यामध्ये विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे। मित्रांनो, दुसरी महत्त्वाची विमा कंपनी भारतीय कृषी विमा कंपनी म्हणजेच एआयसी म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून सांगली, बीड आणि बुलढाणा या तिन्ही जिल्ह्यांमध्ये विम्याचं वितरण सुरू झालेलं आहे। कारण की मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास 87 महसूल मंडळे 25% अग्रिमच्या अधिसूचनेनुसार पात्र करण्यात आलेले होते, परंतु फक्त 7.5 लाख शेतकऱ्यांना 25% अग्रिमच्या विम्याचं वितरण झालेलं होतं। परंतु उर्वरित जे काही 5 ते 6 लाख विम्याचे वितरण बाकी होतं त्या आता या जिल्ह्यातील 87 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना या विम्याचं वितरण केलं जाणार आहे। आणि मित्रांनो, आता बुलढाणा जिल्हा सगळ्यात मोठा जिल्हा आहे आणि बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा भरपूर शेतकऱ्यांनी आपल्या विम्याचा क्लेम केलेला आहे। त्यामुळे फक्त पहिल्या टप्प्यामध्ये 36,000 शेतकऱ्यांनाच विम्याचं वितरण झालं, परंतु बुलढाणा जिल्ह्यामध्ये आता दुसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये विम्याचं वितरण होईल अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे किंवा अपडेट सुद्धा देण्यात येत आहे। मित्रांनो, पुढची महत्त्वाची विमा कंपनी एचडीएफसी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाचा आणि क्लेम केलेला जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील 4,61,000 शेतकरी खरीप हंगाम 2023 च्या विम्यासाठी पात्र असून सुद्धा त्यांची याचिका त्यांचा 25% अग्रिमचा जो विमा आहे केंद्रीय तांत्रिक समितीच्या माध्यमातून फेटाळण्यात आला असल्यामुळे आता
हिंगोली जिल्ह्यातील 4,61,000 शेतकऱ्यांना जे काय पोस्ट हार्वेस्टचा डाटा आहे त्याच्यानुसारच पीक विमा मिळणार आहे। कारण की 25% अग्रिमची अधिसूचनेची जी काही या विमा कंपनीच्या माध्यमातून याचिका टाकण्यात आलेली होती ती शेतकऱ्यांचा पीक विमा तो मिळणार नाही। केंद्रीय तांत्रिक समितीच्या माध्यमातून अग्रिमचा 25%चा पीक विमा फेटाळण्यात आलेला आहे। त्यामुळे आता हिंगोली जिल्ह्यातला पीक विमा मार्च एंडिंग पर्यंत मिळण्याची शक्यता आहे, परंतु सध्या तरी 25% अग्रिमचा पीक विमा मिळणार नाही। मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा जिल्हा एचडीएफसी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्याच माध्यमातून अकोला जिल्ह्यातील 52 महसूल मंडळामध्ये उर्वरित शेतकऱ्यांना 25% अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे। धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा सुरू झालेलं आहे, पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा सुरू झाले आहे आणि याच एचडीएफसी कंपनीच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील जवळपास 42 महसूल मंडळातील ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत 25% अग्रिमचा पीक विमा मिळालेला नसेल त्या शेतकऱ्यांना आता धाराशिव जिल्ह्यातील 42 महसूल मंडळातील पीक विम्याचे वितरण पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये पूर्ण होईल अशी माहिती विमा कंपनीच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे। पुढची महत्त्वाची विमा कंपनी युनिव्हर्सल सोम्पियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील जवळपास 42 महसूल मंडळे, गोंदिया आणि कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वितरण सुरू झालेलं आहे। पाचवी महत्त्वाची विमा कंपनी आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड जवळपास मित्रांनो या विमा कंपनीच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यामध्ये 219 कोटी रुपयांचं वितरण पहिल्या टप्प्यामध्ये सुरू करण्यात आलं, परंतु आता पुन्हा 100 कोटीपेक्षा जास्तचा निधी आता दुसऱ्या टप्प्यातील वितरणाला सुरुवात झालेली आहे। याचबरोबर वर्धा आणि नागपूर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये या विमा कंपनीच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023च्या पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, पुढची महत्त्वाची कंपनी एसबीआय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून फक्त लातूर जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं काम पाहिलं जात आहे, परंतु लातूर जिल्ह्याची केंद्रीय तांत्रिक समितीच्या माध्यमातून 25% अग्रिमच्या अधिसूचनेनुसार केंद्रीय तांत्रिक समितीने हा 25% पीक विमा फेटाळण्यात आलेला आहे। लातूर जिल्ह्यामध्ये आता 25% अग्रिमचा पीक विमा सध्या तरी मिळणार नाही, परंतु पीक कापणी प्रयोगाच्या अहवालानुसार जे काही शेतकरी पात्र होतील त्यांना मार्च एंडिंग पर्यंत उर्वरित 75% पीक विमा मिळण्याची शक्यता आहे, परंतु सध्या तर मिळण्याची शक्यता नाही। मित्रांनो, पुढची महत्त्वाची विमा कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यवतमाळ जिल्ह्यातील 90 महसूल मंडळाकरिता 25% अग्रिमचा पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे। वैयक्तिक क्लेमचा पीक विमा जो आहे तो मिळणार आहे। याच विमा कंपनीच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्याची 25% अग्रिमचा पीक विमा फेटाळण्यात आलेला आहे। केंद्रीय तांत्रिक समितीच्या माध्यमातून हा पीक विम्याचा अग्रिम फेटाळण्यात आलेला असल्यामुळे अमरावती जिल्ह्यामध्ये सध्या पीक विम्याचं वितरण केलं जाणार नाही, परंतु उर्वरित 75% पीक विमा हा पुढच्या काही महिन्यामध्ये मिळू शकतो, परंतु सध्याचं 25% अग्रिमचं वितरण या जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेलं नाही। गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विम्याचं वितरण सुरू झालेलं आहे। पुढची महत्त्वाची विमा कंपनी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नांदेड जिल्ह्यातील 90 महसूल मंडळे, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांमध्ये या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात झालेली आहे। आणि शेवटची महत्त्वाची विमा कंपनी चोलामंडल एमएस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर, रायगड या सर्व जिल्ह्यांमध्ये 25% अग्रिमचा जो पीक विमा जे पात्र शेतकरी आहेत या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 27 जिल्ह्यांमध्ये 9 विमा कंपन्यांच्या माध्यमातून पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे, परंतु त्याच 9 विमा कंपन्यांच्या माध्यमातून 7 जिल्ह्याचा जो पीक विमा जो आहे 25% अग्रिमचा पीक विमा केंद्रीय तांत्रिक समितीच्या माध्यमातून फेटाळण्यात आलेला असल्यामुळे त्या जिल्ह्यामध्ये सध्या पीक विमा मिळणार नाही, परंतु 27 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील जवळपास 34 जिल्ह्यांसंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे YouTube चॅनल कृषी कल्याण YouTube चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, तुर्तास इथे थांबतो, तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।